सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे घटस्थापना, त्यामुळे आज लवकर उठून देवपूजा केलेली आहे। घटस्थापनेमध्ये 9 दिवस देवपूजा करत नसतात, त्याच्यामुळे आज छान अशी स्वच्छ देवपूजा करून घेतलेली आहे। प्रत्येक देवाच्या खाली विड्याची पानं 2 ठेवलेली आहेत। तर आज बघूयात घटस्थापना कशी करायची असते ती। अर्णव, काय करतोय तू? बसलाय। माझी सगळी कामं झालेत बर का, देवपूजा पण झाले। तर आपल्याला आता घटस्थापना करायची। तर मी साडी घालू का ड्रेस घालू? साडी घालू। तुला मी साडीत आवडते होय? आय लव्ह यू पिल्लू। आज नवरात्रीचा रंग, आज पहिल्या साडीचा रंग आहे पांढरा। तर मग कोणती साडी घालू मी? ही घालू। ओके। पावसामुळे आम्ही वावरी आधीच आणून वाळू घातली होती आणि ती वाळलेली वावरी मी वर घेऊन गेले घट बसवण्यासाठी। हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व आहे। दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते। 9 दिवस देवीची पूजा, उपवास, जप, ध्यान, आरती, गरबा यासह अनेक धार्मिक गोष्टी भक्तिभावाने करण्याची परंपरा जपली जाते। यंदा 25 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे। नवरात्रोत्सवची तिथी, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, घटस्थापना कशी करावी याबद्दल थोडी माहिती करून घेऊया। अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथी ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिर तसेच लोक घरांमध्ये घटस्थापना करतात। नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते। घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्त्वाचे आहे। कलश हे गणेशाचे रूप आहे। देवतांचे गणेशाच्या रूपात पूजा केली जाते, म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे। घटस्थापनेचा कलश उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा। स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करा आणि या ठिकाणी 2 इंच मातीत वाळू आणि सप्तामृत कळशाचा सर्वौषधी आणि पंचरत्न ठेवावे। कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य जसे की जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी आणि सप्तमूर्तिका मिसळून पसरून घ्या। कलशामध्ये स्वस्तिक चिन्ह काढून कुंकू लावा। कलशाला धागा। तर आज पहिला दिवस आणि आज पहिल्या माळेला शैलपुत्री संबंधित आहे, जी देवी दुर्गी मातेचा पहिलं स्वरूप आहे। आणि या दिवशी विडांच्या पाण्याची माळ देवीला अर्पण केली जाते आणि भक्त आपल्या जीवनात जे सर्व संकट आहे ते दूर व्हावे म्हणून शैलपुत्री या देवीची पूजा करतात। ही देवी सौंदर्य आणि दयाळूपणाचं प्रतीक आहे। तर घटाला विड्याची माळ घातल्यानंतर मी छान अशी आई अंबाबाईंची रांगोळी घटासमोर काढलेली होती आणि देवपूजा पण आज बघा किती छान झालेली आहे। आणि त्यानंतर मग आज पहिली माळ आणि पहिला रंग होता पांढरा साडी घातली आणि त्यानंतर खूप छान असे रील्स बनवले। इकडे सांगोल्यात जर 9 दिवस उपवास करायचे असतील तर पहिल्या दिवशी उपवास सोडावा लागतो आणि मग भाजी भाकरी असं जेवण केलं आणि उपवास सोडला आणि माझं उद्यापासून नवरात्रीचे 9 दिवस उपवास आहे आणि असा संपला आजचा दिवस।